हॅलो गाईज, आज आहे आमच्याकडे मासवडीचं बेत. कारण आमची आज यात्रा आहे. सो ही मासवडी बनवण्याचं काम चालू आहे सध्या. खाली प्लास्टिकचं कागद आहे आणि त्याच्यावरती हे बेसन पीठ केलेलं आहे, तर ते टाकलेलं आहे. म्हणजे एकदम पिठलं जसं बनवतो त्या प्रकारे बनवलेलं आहे. आणि त्यावरती हा टाकलेला आहे बाकूस म्हणतात याला. सो यामध्ये कांदा, कोथिंबीर, खोबरे, अजून बरंच काय असतं, पण ते मला पण माहीत नाही आहे आणि मला पण येत नाही आहे मासवडी बनवता. आम्ही फक्त आत्ता हा रोल बनवण्यासाठी आलो होतो. सो हे असं या प्रकारे हा रोल बनवतात आणि त्यानंतर एकदम अशी हाताने एकदम बारीक बारीक करतात. हे जेव्हा बेसन पीठ जेव्हा गरम असतं तेव्हाच हे केलं जातं. हाताला खूप चटके वाजतात, पण काहीच ऑप्शन नसतो, कारण जेव्हा हे गरम असतं तेव्हाच ते बनवलं तरच ते एकदम परफेक्ट होतं. काही विदर्भातली वगैरे लोक याला माशाची वडी म्हणतात. सो असं नाही आहे, याला मासवडी म्हणतात. ही मासवडी आहे प्युअर व्हेजिटेरियन, बेसन पीठ आणि कांदा, कोथिंबीर, खोबरे वगैरे त्यापासून बनवलेली. सो हे असं बनवलं जातं आणि प्लास्टिकचा कागद किंवा रुमालामध्ये वगैरे पण बनवतात, पण रुमालामध्ये ते रुमालाला चिटकू शकतं, म्हणून मग ते प्लास्टिकच्या कागदवरती असं बनवलं जातं. आणि ही मासवडी तर आमची खूपच मोठी झाली होती. ती बाहेरून फक्त येल्लो दिसत होती, कारण आम्ही त्या बेसन बनवलं किंवा ते पिठलं बनवलं, त्यामध्ये काहीच टाकलं नव्हतं, फक्त हळद आणि मिरची पावडर. सो आत्ता हे आम्ही गार्निशिंगसाठी किंवा थोडीशी मासवडी थोडीशी चांगली दिसण्यासाठी त्यावरती खोबरं, तीळ आणि हे कोथिंबीर चिरून वगैरे आम्ही त्यावरती हे असं लावलेलं आहे. सो यानंतर ही मासवडी खूप छान दिसते. सो ह्या आमच्या सगळ्या मासवड्या रेडी आहेत. खूप मोठ्या झालेल्या आहेत यावेळेस त्या. आणि हा मासवडीचा रस्सा आहे एकदम चुलीवरती बनवलेला प्रॉपर. आणि जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी हा म्हणजे काळा रस्सा, म्हणजे आमच्यासाठी हा आमचा काळा रस्सा आहे. सो ही मासवडीची प्लेट आमची तयार आहे. सो कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग, नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू.